एक मिनिट तुकाराम मुंडेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे। पालिकेत मुंडेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे। 105 विरुद्ध 6 मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर झाला आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, हे अपेक्षित होतं कारण ठरावाच्या बाजूने पक्षीय बलाबल बघितलं तर हा ठराव मंजूरच होणार होता। सद्यस्थितीत सभागृहात आता काय चाललंय? सद्यस्थितीमध्ये सभागृहामध्ये गदारोळ झालेला आहे। भाजपाचे काही नगरसेवक बोलण्यास उठलेले आहेत आयुक्तांच्या बाजूनी, तेव्हा काही जे विरोधक नगरसेवक आहेत, म्हणजे सेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, त्यांच्यामध्ये गदारोळ सुरू झालेला आहे। एकंदरीतच आपण पाहिलेलं आहे दृश्यामध्ये ज्या प्रकारे अविश्वास प्रस्ताव आला आणि ज्या प्रकारे सर्वच नगरसेवकांनी हात वरती केले, फक्त 6 नगरसेवक सोडून बाकी सर्वांनी हात वरती केले होते। हे भाजपचे 6 नगरसेवक आहेत। भाजपा तटस्थ राहिलेली आहे आणि आता भाजपचे नगरसेवक आयुक्तांच्या बाजूने लढताना दिसत आहेत सभागृहामध्ये, परंतु बाकीचे नगरसेवक मात्र ते ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत। आताच महापौरांनी सांगितलेले आहेत का हा ठराव आम्ही मंजुरीसाठी पाठवत आहे आणि तोपर्यंत आयुक्तांचे सर्व अधिकार कलेक्टरांना न्याय द्यावे, त्यांनी ही जागा घ्यावी अशी एक त्यांनी अजून मागणी केलेली आहे। आता सभागृह सुरू आहे, आता पुढे काय होतं याकडे सर्व लक्ष लागलंय। कपिल, राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी कोणकोणत्या मुद्द्यांवर बोट ठेवले, कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांनी अविश्वास ठराव मांडला? नक्कीच राष्ट्रवादी, काँग्रेस असो, सेना असो, त्यांचं हेच म्हणणं आहे का ज्या प्रकारे आम्हाला वागणूक मिळाली पाहिजे ती वागणूक मिळत नाहीये। अनेक ज्या प्रकारे आयुक्त जे आहेत ते आमच्याशी नीट वागत नाही, आमच्या जे काही योजना असतील त्याच्यामध्ये खो घालतात, असे अनेक मुद्दे आहेत। त्या मुद्द्यावरती हा अविश्वास ठराव आणण्यात आलेला आहे। मग त्याच्यामध्ये नगरसेवकांचं पद रद्द होणं, अनधिकृत बांधकाम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। ह्या ज्या कारवाई सुरू झालेल्या आहेत या कारवाई विरुद्ध हे सर्व राजकीय मंडळ एकत्र आलेली आहेत आणि ह्या ठरावामध्ये हे सर्व मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे लोकप्रतिनिधींना ज्या प्रकारे वागणूक दिली पाहिजे, अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली पाहिजे ती मिळत नाहीये, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अनेक योजना असतील, अनेक प्रश्न असतील, या प्रश्नाकडे आपल्या पद्धतीने तुकाराम मुंडे हे प्रश्न सॉल्व्ह करत असतात, असा एक मुद्दा समोर येत आहे। असे अनेक मुद्दे आहेत ते तिन्ही पक्षाने मांडलेले आहेत आणि महापौरांना लेटर दिलेलं आहे। एकंदरीतच ही सर्व घटना राजकीय झाली, ही सर्व घटना सभागृहाची झाली, परंतु जर बाहेरचं आपण चित्र बघितलं तर बाहेर मोठ्या प्रमाणात समर्थक आलेले आहेत, विरोधकही आहेत पण समर्थकही आलेले आहेत। जे नागरिक, जे नवी मुंबईकर नागरिक आहेत त्यांना तुकाराम मुंडे हवे आहेत, परंतु राज्य जे पक्ष आहेत त्यांना मात्र नकोसे झाले आहेत। कपिल, जरी अविश्वास ठराव मंजूर झाला असला तरी राज्य सरकार आपल्या अधिकारांमध्ये आयुक्तांना अभय देऊ शकते। सभागृहातलं चित्र तुम्ही सांगितलं, बाहेर आता मुंडे समर्थक जमू लागलेले आहेत। एकूणच नवी मुंबईमध्ये जनमत आहे हे मुंडेंच्या बाजूने आहे, अधिक काय सांगशील? नक्कीच जो आम्ही आढावा घेतलाय त्या आढाव्यामध्ये असं समोर येत आहे की काही एनजीओ असतील, सामाजिक संस्था असतील, खास करून वयोवृद्ध जे सिनियर सिटीजन असतील आणि नागरिक असतील ते मुंडेंच्या बाजूनी आहेत, 100% बाजूनी आहेत। याचं मूळ कारण आहे का भ्रष्टाचार आणि ज्या प्रकारे नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामं वाढत चाललेली आहेत त्याच्यावरती आळा घालण्याचं काम मुख्यपणे आयुक्तांनी केलेलं आहे। त्यामुळे पूर्ण नागरिक, पूर्ण नवी मुंबईकर सर्व आयुक्तांच्या बाजूनी आहेत आणि तेच दिसत आहे चित्रावरून। दुसरीकडे मात्र भाजपाने एक बाजू क्लिअर केलेली आहे की 6 ते 6 नगरसेवकांनी हात वरती केलेला नाहीये, तटस्थ राहिलेले आहेत। एकंदरीतच भाजपा म्हणजे जो सरकारी पक्ष आहे, म्हणजे जो सरकारमध्ये आहे, म्हणजे मुख्यमंत्री बोलू शकतो, त्यांची भूमिका स्पष्ट होते का त्यांनी तुकाराम मुंडेंना एकंदरीतच पाठिंबा दिलेला आहे, कारण त्यांनी सरळ नगरसेवकांना सांगितलेलं आहे का तुम्ही त्यांच्या विरुद्ध वोटिंग करायचं नाही किंवा हात वरती करायचं नाही। त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री हे तुकाराम मुंडेंच्या बाजूनी आहेत। मुख्यमंत्रींनी तुकाराम मुंडेचं काम आवडत आहे, कारण की ज्या प्रकारे भाजपा लढत आहे आणि आयुक्तांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांचे तोंड गप्प करतायत नगरसेवक, त्यांच्यामध्ये आता वातावरण सुरू झालेली आहे, त्यांच्यामुळे गोंधळ सुरू झाले। त्यामुळे एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या गाईडलाईनसाठी चालणारे हे नगरसेवक आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला इशारा क्लिअर केलेला आहे का जरी हा ठराव पास झाला आणि तो युडीकडे आला आणि तेव्हा मुख्यमंत्री सर्वात हातात असतं तर ह्या प्रस्तावाचं काय करायचं, त्यामुळे मुख्यमंत्री कदाचित ह्या प्रस्तावास स्थगिती देतील आणि आयुक्तांना पुन्हा आयुक्त जागी नेमतील, असं चित्र पुढे स्पष्ट होऊ शकतं। कपिल, पालिकेतील सभागृहातील ही लढाई आता रस्त्यावर आलेली आहे। लोक मुंडेंच्या बाजूने रस्त्यावर उतरलेली आहेत, समर्थनार्थ घोषणा देत आहेत। मला सांग कपिल की मुंडेंबाबत
जनमत सगळं मुंडेंच्या बाजूने आहे, मात्र सभागृहात मात्र आता गदारोळ चाललेला आहे। शिवसेनेच्या नेत्यांचं किंवा काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, हे जरी विरोधात असले तरी मनसेची फार ताकद नसली तरी मनसेनी मात्र आयुक्तांना पाठिंबा दिलाय। नक्कीच मनसेने आयुक्तांना पाठिंबा दिलेला आहे। जर आयुक्तांची खुर्ची खाली झाली किंवा आयुक्तांचा हा ठराव पास झाला तर आम्ही जेल भरो आंदोलन करू असं थेट त्यांनी सांगितलेले। त्याचबरोबर ते मुख्यमंत्र्यांना भेट घेणार आहेत, मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत का भ्रष्टाचारवरती आणि अनधिकृतवरती बांधकामामध्ये आळा घातला आणि त्यामुळे मुंडेंच्या विरुद्ध हा अविश्वास ठराव पास झालेला आहे। तर तुम्ही ह्या ठरावाकडे तुम्ही जास्त गंभीरतेने पाहू नये आणि हा ठरावावरती अंकुश आणावा असा एक प्रयत्न मनसेकडून केला जाणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर हे सर्व सत्तेचं राजकारण आहे। काही दिवसापूर्वी महापौरचं इलेक्शन आलेलं आहे। सेनेने आपले जे काही नगरसेवक आहेत ते गळा लावलेले आहेत आणि त्यांचा दावा आहे पुढच्या येणाऱ्या महापौर हा आमचाच बसणार आहे आणि हे इतिहास घडणार आहे। कारण इथे नेहमीच आपण पाहिले नाईकांची सत्ता होती, राष्ट्रवादीची सत्ता होती आणि तो इतिहास बदलण्याच्या मार्गावर असताना जेव्हा मुंडेंनी काही नगरसेवकांची सत्ता ठेवत, अनधिकृत बांधकाम सत्ता ठेवत त्यांचं पद रद्द करण्याची भूमिका जाहीर केली, त्यांनी नोटिसा पाठवल्या आहेत। असे 17 ते 18 नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचेही आहेत, काँग्रेसचेही आहेत आणि सेनेचेही आहेत। त्यामुळे एकंदरीत ही जी गणित आहेत, ही पक्षीय बलाबलाची जी गणित आहे ती कुठेतरी विस्कटली आणि दोघांना म्हणजे राष्ट्रवादीला ह्याचा फटका होऊ शकतो, सेनेला याचा फटका होऊ शकतो। त्यामुळे मग सत्तेसाठी सर्व राजकीय नेते एकत्र आलेत असा थेट आरोप तिथल्या नागरिकांनी केलेला आहे, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे हे गणित सुरू आहे। म्हणजे सत्याचं आणि भ्रष्टाचाराचं आणि अनधिकृत बांधकामाचा जो विळखा बसलेला आहे तो कमी होऊ नये आणि हे असंच चालू राहावं असंच एक सूर इथल्या राजकीय नेत्यांचं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने हे सर्व एकत्र आलेले आहेत आणि मुंडेंच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत। कपिल, आपण दृश्यांमध्ये पाहतोय की नगरसेवकांनी मुंडेंविरोधात कशी घोषणाबाजी देत आहेत किंवा कसे फलक झळकवत आहेत, पण मला सांग कपिल, सकाळपासून या सर्व घडामोडींवर तू लक्ष ठेवून आहेस, महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटते? तुकाराम मुंडे सध्या कुठे आहेत, त्यांच्याशी काय संपर्क झालाय का? झालं ऑफ द रेकॉर्ड त्यांचं असं म्हणणं आहे तर जी सरकार भूमिका घेईल, जी प्रशासन भूमिका घेईल त्याच्या विरोधात मी नसणार आहे। जी प्रशासन भूमिका घेईल त्या भूमिकेप्रमाणे मी चालणार आहे। उद्याचं प्रशासन म्हटलं तर तुम्ही आयुक्तपद सोडा, तुमचं आयुक्तपद सोडेल आणि जर प्रशासन म्हणलं तुम्ही आयुक्तपद तुम्ही ठेवा, त्या पद्धतीने मी काम करेन। माझ्या कामामध्ये कुठेही बदलाव करणार नाही, कुठेही सौम्य होणार नाही का आपल्या विरुद्ध अविश्वास ठराव पास झालेला आहे, त्यामुळे आता थोडं संत गतीने काम केलं। सन्माननीय वेळ निश्चित केलेला नाहीये, आपण बसा। सन्माननीय भगत साहेब, सन्माननीय किशोरजी पाटकर साहेब बोला, नाही बसतील ते बस समोर आपण देखील या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये आपलं मत टाका, 5 मिनिटं बसा आणि आपण जर 2 मिनिटं वाया घालवलं तर आपल्याला देखील बसवण्यात येईल। बोला 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 लवकर बोला, माईक बसा बसा आता सगळ्यांच्या नंतर तुम्हाला बोलायला देऊ, सगळ्यांच्या नंतर बोलायला देऊ। आपल्याला संख्येप्रमाणे दिलं होतं पहिले बोलायला, पण आता नंतर नवी मुंबई महानगरपालिकेतील हे आपण सभागृहातलं दृश्य पाहतोय। आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे। 105 विरुद्ध 6 मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक घोषणाबाजी करतायत आणि मुंडेंच्या विरोधात फलक झळकावत आहेत। आपण अधिक चर्चा करूया, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत तिथे आहेत। कपिल, आपण पाहतोय की कशा प्रकारे सभागृहात फलक झळकावले जात आहेत, कशा प्रकारे घोषणाबाजी होते आणि या सगळ्या प्रकाराकडे आयुक्त मुंडे समोर उपस्थितच आहेत, ते शांतपणे हा सर्व ते प्रकार पाहतायत। कपिल, मला सांग, राज्य सरकार आयुक्तांना अभय देऊ शकतं, आता शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे कुठले बडे नेते CBD बेलापूरमधल्या महानगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर किंवा तिथं कुठे जमलेत का, कोण आलेत का? परंतु तरी कोणते बडे नेते दिसत नाहीयेत, परंतु विरोधी पक्ष नेते जे चौगुले बसलेले आहेत सभागृहामध्ये, पण मोठे नेते म्हणजे एकनाथ शिंदे असो, राजेंद्र विचार हे जरी अजून समोर दिसत नाहीयेत। नाईक परिवारात पण समोर दिसत नाही। कदाचित पुढे हा प्रस्ताव झाल्यानंतर पूर्णतः झाल्यानंतर कदाचित ते येऊ शकतात, परंतु सध्या अशी परिस्थिती आहे का काही योजना असतील
काही टेंडर असतील किंवा काही मग रस्त्याची कामं असो किंवा मोठी मोठी काही सोशल कामं असो, ह्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू होता, जे काही खर्चिक बाबी वाढत गेल्या होत्या, त्या बाबीवरती कुठेतरी आयुक्तांनी अंकुश ठेवला होता. हा एक मुद्दा. दुसरा भ्रष्टाचार, तिसरा अनधिकृत बांधकामं आणि अनधिकृत बांधकामामुळे जे नगर जाऊन ठपका ठेवून त्यांनी नोटिसा पाठवल्या होत्या, हे चार महत्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यामुळे सेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला खूप मोठा फटका बसणार होता. मग आर्थिक असो किंवा मग सत्तेचं राजकारणातून बाजूला होणं असो किंवा मग सत्ता जाणं असो, त्या दोन महत्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे सर्व राजकीय नेते एकत्र आलेले आहेत. कारण की आतापर्यंत नवी मुंबईच्या इतिहासामध्ये असं सुरू होतं का प्रशासन हा सत्ताधाऱ्यांचा ऐकत होता किंवा मग विरोधकांचा ऐकत होता. एका प्रकारे राजकीय एक प्रभुत्व या पूर्ण प्रशासनावर होतं, पण ते गणित फोडून काढलेलं आहे मुंडेंनी आणि एक वेगळं वलय निर्माण केलं आहे का ज्या प्रकारे सरळ चाललं पाहिजे गणित, तेच गणित त्यांनी पुढे मांडलं आणि त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला आणि हे पुढे फोडून काढण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकवटलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये कशा प्रकारे घोषणाबाजी सुरू आहे, कशा प्रकारे गोंधळ सुरू आहे. त्यामुळे एकंदरीतच ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी त्यांना तुकाराम मुंडे नकोय. अगदी बरोबर कपिल. कंत्राटदार असतील, अधिकारी आणि नगरसेवक यांची अभद्र युती त्यांनी मोडून काढलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नांमध्ये त्यांनी भर टाकलेली आहे. अनेक उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत, महसूल मिळवून दिलेला आहे. मालमत्ता करांसंदर्भात त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. अनधिकृत बांधकामाच्या विरोधात पुण्यातील परिस्थिती सत्ताधाऱ्यांची कामं होती, विरोधकांची कामं होणार नाही. पुन्हा एरे मागले तसंच होणार आहे. म्हणून जे भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई करत निघालेले अधिकारी त्यांना पहिला प्राधान्य. जाणून बाजून नगरसेवकांनी फिरवायच्या गोष्टी करायचे अधिकारी ते सत्ताधाऱ्यांच्या याच्यावर जे नाचत होते त्या अधिकाऱ्यांना आता खील बसलेले. हे चांगलं नाही का? जे अधिकारी आपल्याला फाईल फिरवायचे, तुमच्या फाईलवर ही सही इमारत मारायची, जाणून बोलू सत्ताधाऱ्यांना जाणून बोलू, ते आता अधिकारी त्याला खील बसते. हे आपल्याला चांगलं नाही का? काही सत्ताधाऱ्यांमध्ये असे नगरसेवक आहेत, त्यांची कामं जाणून होत होती, ते अधिकारी आता त्यांच्याशी सन्मानाने बोलतात. हे चांगलं नाही का? ठीक आहे, लोकशाही नाही का? हुकुमशाही चालू होती पूर्वी, ती आता असते ती कमी करण्याचा प्रयत्न होतोय. तर सत्ताधारी पक्षाचे लोक एकत्र होतात, हे काम आहे. याला मी विरोध करत आहे. भ्रष्टाचार मुक्त नाव आमच्या सामान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं एक वाक्य आहे, न खाऊन ना खाण्यावर. पण आयुक्तांविरोधात नगरसेवक सभागृहामध्ये घोषणाबाजी करतायत, फलक झळकावतायत. पालिका प्रशासन प्रस्ताव तयार करण्यात राजी झाले आहे. यासाठी नगरविकास विभागाकडे काही सूचना प्राप्त झाल्यास त्याचा प्रस्ताव तात्काळ सादर केला जाईल असे आयुक्तांचं एक पेपरमध्ये आलेले स्टेटमेंट आहे. याच्यावरूनच असं आहे, याच्यावरूनच आहे प्रकल्पग्रस्त गेली 30 वर्ष त्यांचा निश्चितच वापर केला. पण प्रकल्पग्रस्त आज जागा झालेला आहे. प्रकल्पग्रस्त हा गोष्टी आमचा आग्री आहे आणि आग्री एका टायमाला मरू या मारू या भूमिकेला आता तो आलेला आहे आणि त्याची आता ती परिस्थिती दिसते. त्याचं कारणच आहे ते आज एकत्र का आले? कारण गेले 25 ते 30 वर्ष हे सत्ताधारी पार्टीने त्याचा वापर केला, त्याचा उपयोग केला आणि आज देखील त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतायत, सक्षम करण्याचा प्रयत्न करतायत. नवी मुंबईमध्ये 14 लाख लोक राहतात. इतर लोकांनी काय आम्ही आघाडीचा ठिकाण घेतला का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.